मीरा रोड स्टेशनला फेब्रुवारी 2023ला हे काम सुरू झालं होतं. मला वाटतं लोकसभेमध्ये 2017-18ला संसदेमध्ये हा मीरा रोड आणि भाईंदर या दोन स्टेशनचा जसा बोरोलीच्या धर्तीवरती त्या ठिकाणी जे गर्दी होत होती त्याच धर्तीवरती डेक या ठिकाणी सुद्धा प्रस्तावित करावा अशी मागणी केली होती आणि ती मागणी मान्य करून मला वाटतं ह्या कामाला सुरुवात 2023ला झाली. जवळजवळ 60 कोटी रुपये या प्रोजेक्टसाठी रेल्वेने त्याला सेंट्रल रेल्वेने मान्यता दिलेली आहे आणि ते काम चांगल्या रीतीने या ठिकाणी सुरू आहे. जवळजवळ 40% काम पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं दर 3-4 महिन्यांनी रेल्वेचे आमचे अधिकारी MRVCचे अधिकारी वाडेकर साहेब, त्याचबरोबर आमचे DRM साहेब आणि सर्व अधिकारी रेल्वेचे या ठिकाणी उपस्थित असतात. स्वतः DRM साहेबसुद्धा मला वाटतं मागच्या व्हिजिटला या ठिकाणी आले होते आणि चांगल्या रीतीने हे काम सुरू आहे आणि हे काम मला वाटतं लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काय अडचणी असतील त्यासाठी रेल्वेचे सर्व वेस्टर्न रेल्वेचे अधिकारी आणि MRVCचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. प्लॅटफॉर्म नंबर 1ला 270 फुटाचा लांब असा प्लॅटफॉर्म या ठिकाणी नव्याने एक्सटेंडेड बनवत आहेत. 270 मीटर बाय 10.5 मीटरचा मला वाटतं डेक या ठिकाणी बसवला जातो आहे. त्याचबरोबर मिडल FOB जो त्या ठिकाणी बनवत आहेत तो सुद्धा 10 मीटर वाईडचा आपण त्या ठिकाणी बनवला जातो आहे. त्याचबरोबर नॉर्थ FOB सुद्धा 23 मीटर हा वाईड करण्यात येत आहे, जेणेकरून या प्लॅटफॉर्मवरनं तिकडे समजा पलीकडे जायचं असेल तर मला वाटतं ही जास्तीत जास्त प्रवाशांना चांगल्या सुविधा होण्यासाठी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी त्या डेकचा उपयोग होईल. आणि त्या ठिकाणी एक्सलेटर आपण 5 लावतो आहे. त्याचबरोबर एलिव्हेटर म्हणजे जी लिफ्ट आहे त्यासुद्धा त्या ठिकाणी 3 लिफ्ट या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. 1 नंबर प्लॅटफॉर्म जो आहे तो रुंदीकरण आपण करतो आहे. जवळजवळ 6 ते 8 मीटर एवढा रुंद, म्हणजे सध्या अस्तित्वात मला वाटतं 6 ते 8 मीटर आहे, तो आपण 11 मीटरचा त्या ठिकाणी करतो आहे. त्याचबरोबर टॉयलेटसुद्धा त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 4ला तीसुद्धा सुविधा नव्याने बांधण्यात येत आहेत. त्याचबरोबर RPF आणि TCची बसण्यासाठी स्टाफसाठी सुद्धा 4 नंबरला त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर सध्या अस्तित्वात 3 एक्सलेटर त्या ठिकाणी आहेत आणि 1 लिफ्ट आहे. नवीन MRVCच्या माध्यमातून या ठिकाणी 4 एक्सलेटर आणि 3 लिफ्ट या ठिकाणी बसवल्या जात आहेत आणि 7 एक्सलेटर आणि 4 लिफ्ट मला वाटतं टोटल अशा एकंदर सुविधा या ठिकाणी या मीरा रोड स्टेशनमध्ये मिळत आहेत. जवळजवळ मार्च 2025ला हे काम पूर्ण होईल असं MRVC आणि रेल्वेचे अधिकाऱ्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि जवळजवळ 60 करोड रुपये या संबंध प्रोजेक्टला खर्च होते. त्याचबरोबर भाईंदर स्टेशन जे आहे ते सुद्धा या धर्तीवरती आपण करतो आहे. त्या ठिकाणी सुद्धा 14 मीटर बाय 14 ते 22 मीटर एवढ्या रुंदीचा 300 मीटर लांबीचा असा तो डेक या ठिकाणी आपण बनवणार आहोत. त्याचबरोबर प्लॅटफॉर्म नंबर 6ला 8.5 बाय ते 12 मीटर एवढे आपण वाढवतो आहे त्या प्लॅटफॉर्मची रुंदी. त्याचबरोबर 6 नंबरला रिझर्वेशन ऑफिस आणि त्याचबरोबर 4 विंडोज त्या तिकडे बुकिंग विंडोज आपण करतो आहे. त्यानंतर एक बुकिंग ऑफिससुद्धा त्या ठिकाणी आपण 1 विंडोचं आपण बनवतो आहे. त्यानंतर 3 विंडो या ॲडिशनल त्या ठिकाणी ह्याच्यासाठी सुद्धा बुकिंग ऑफिससाठी सुद्धा आपण करतो आहे. ग्राउंड +1
ही स्टेशन बिल्डिंग त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे त्यांच्या स्टाफसाठी बसण्यासाठी.